श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो. आता आपला ज्ञानकर्मसन्न्यास योग नावाचा 4था अध्याय सुरू आहे आणि 4था अध्याय हा ज्ञानाची महती सांगणारा आहे. ज्ञानाचं जीवाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, ज्ञानाशिवाय जीव हा त्याच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही, हे सांगणारा हा अध्याय आहे. ज्ञानाचं महत्त्व काय आहे मोक्षाच्या दृष्टीने हे अधोरेखित पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला दिसतं 4थ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून इथून पुढे असा थोडा वेदांताचा असा कोर भाग, अगदी गाभा ह्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुढेही अनेक अध्यायांमध्ये आपल्याला हे मिळणारच आहे, कारण सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. सगळ्या उपनिषदांचं सार काय आहे तर ते गीता आहे. सगळ्या उपनिषदांमधले मंत्र जसेच्या तसे आपल्याला गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतात. तर ज्ञानाचं महत्त्व सांगणारा हा अध्याय आणि त्याच्यात ज्ञानाचं महत्त्व सांगणारा अत्यंत सुंदर श्लोक आज आपण पहिल्यांदा 24व्या क्रमांकाचा जो आहे तो बघणार आहे. पण तत्पूर्वी आपण काय बघितलं आत्तापर्यंत 4थ्या अध्यायामध्ये, तर जन्माचं आणि कर्माचं रहस्य जाणून घे म्हणाले भगवंत. आणि जो माझं जन्माचं आणि कर्माचं रहस्य जाणून घेतो तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो, असं भगवंत म्हणाले. आणि मग ते जन्माचं आणि कर्माचं रहस्य काय आहे आणि ते कसं समजून घ्यायचं या दृष्टीने ओहापोह अध्यायामध्ये सुरू झाला. तर जन्माचं रहस्य बघितलं आणि कर्माचं रहस्य सांगणारा पण अत्यंत सुंदर श्लोक 18वा श्लोक 4थ्या अध्यायातला. कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्नकर्मकृत. हा अत्यंत सुंदर श्लोक आपण संपूर्ण एक एपिसोड फक्त ह्या श्लोकावर केला होता, कारण खूप सुंदर श्लोक. कर्म आणि अकर्म ह्याचा भेद सांगणारं, किंवा कर्मात अकर्म कसं पहा आणि अकर्मात कर्म कसं पहा, आणि जो हे पाहू शकतो तो बुद्धिमान आहे, असं सांगणारा हा श्लोक आपण होता होई तो विस्कटून दाखवण्याचा, बघण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जो असं कर्मात अकर्म बघू शकतो आणि अकर्मात कर्म बघू शकतो असा ज्ञानी मनुष्य कसा असतो त्याची काही लक्षणं त्याच्यानंतर आली 19व्या श्लोकापासून. ती आपण बघितली 23व्या श्लोकापर्यंत. आता 24व्या श्लोकांपासून पुढे काही श्लोक भगवंत यज्ञाचं वर्णन करणार आहेत. तर हा जो ज्ञानी मनुष्य आहे त्या ज्ञानी मनुष्याच्या स्थितीपर्यंत कसं पोचावं, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून तुमची पात्रता वाढवत नेऊन तुम्हाला ह्या पोझिशनपर्यंत जाता येईल. म्हणून भगवंत कायम आपण बघितले आत्तापर्यंत आधीच्या अध्यायांमध्ये फक्त हे व्हायला पाहिजे असं सांगून मोकळे होत नाहीत. तिथपर्यंत जाण्यासाठी हे व्हायला पाहिजे, तर हे करण्यासाठी तुला काय स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, तुला कुठल्या मार्गाने जावं लागेल तेव्हा तू इथपर्यंत पोचशील असं भगवंत सांगतात. नुसतं हे कर असं सांगत नाहीत, हे कसं कर हे सुद्धा भगवंत सांगतात. उत्तम शिक्षक आहेत भगवंत. तर आता ह्या ज्ञानी अवस्थेपर्यंत, ज्ञानी स्थितीपर्यंत, ज्ञानी ही अवस्था नाही आहे, ज्ञानी ही स्थिती आहे, तर त्या स्थितीपर्यंत
जी बदलत राहते तिला अवस्था म्हणतात आणि जी बदलत नाही त्याला स्थिती म्हणतात. एकदा ज्ञान झालं, एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाला, तो दृढ निश्चय तुमच्या बुद्धीचा झाला की ती अपरिवर्तनीय स्थिती असते, म्हणून त्याला स्थिती म्हणायचं. ती बदलत नाही. आणि जी बदलते त्याला अवस्था म्हणायचं. म्हणजे जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था ह्या अवस्था आहेत, कारण त्या एकानंतर एक बदलत राहतात, येत राहतात. पण ज्ञानी ही स्थिती आहे. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी पण आपण बघितलं, ब्राह्मी एषा ब्राह्मी स्थितीत पार्थ. ब्राह्मी स्थिती, ब्रह्मसाक्षात्काराची, ब्रह्मानुभवाची ही स्थिती आहे. ती एकदा आली की ती बदलत नाही. एकदा स्वतःचं स्वरूपाचा साक्षात्कार झाला की पुन्हा मनुष्य ह्या सगळ्या गोंधळामध्ये पडत नाही. त्याच्यामुळं ती स्थिती आहे, ती अपरिवर्तनीय स्थिती आहे. तर त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काय करायचं, तर काही यज्ञ भगवंतांनी इथे सांगितलेत की हे यज्ञ करून तुम्ही तुमची पात्रता वाढवत नेऊन एकानंतर एक हळूहळू पद्धतीने वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पात्रतेनुसार, वेगवेगळ्या क्षमतेनुसार ह्या पुढचे ते 12 यज्ञ सांगितलेत, ते 12 यज्ञ करत 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 आपण त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे हे 12 यज्ञ काय आहेत, तर तुम्हाला तुमची पात्रता वाढवण्यासाठी मदत करणारे हे यज्ञ आहेत. तर यज्ञ हा विषय आपण 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पण एकदा बघितला. तो यज्ञ आपण कसा बघितला, तर तो समष्टीच्या अंगाने बघितला होता आपण. समष्टीच्या अंगाने कसा होता की हे ऋतुचक्र कसं चालतं, ह्या सृष्टीची व्यवस्था नीट राहावी म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे. आणि तिथे सांगितलं होतं की ही सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवानीच काय केलं, तर यज्ञ काय आहे हे सगळ्या जीवांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, सगळ्या भूतमात्रांना सांगितलं आणि प्रत्येकाला सांगितलं की यज्ञ करा आणि त्या सरशी ह्या सृष्टीची व्यवस्था नीट राहील. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेशवोस्त्विष्ट कामधुक. तर तुम्ही प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे हे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतानाच सांगितलं. आता यज्ञ केला पाहिजे, तो समष्टी करता, तो कसा, तो आपण 3ऱ्या अध्यायात बोलून आलो. काय होता तो, की तुमची कर्तव्य तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडणं. घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये तुमची कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडणं. कारण एकाचं जे कर्तव्य असतं ते दुसऱ्याचा अधिकार असतो, हक्क असतो त्याचा. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य नीट पार पाडलं की कोणाच्याही अधिकाराची पायमल्ली होत नाही आणि सगळ्यांना आपल्या अधिकाराप्रमाणे सगळं व्यवस्थित मिळत राहतं. आणि सृष्टीचक्राचं म्हणाल तर सूर्याने आपल्या अग्नीची आहुती दिली, त्या अग्नीने पाण्याची वाफ केली, त्या वाफेने ढग झाले, त्या ढगाने पुन्हा पाण्याची आहुती दिली पृथ्वीवर, त्या सरशी पृथ्वीने ती आहुती स्वीकारली आणि त्याच्यातून अन्नाचं उत्पादन केलं आणि त्या अन्नाची आहुती दिली सगळ्या प्राणीमात्रांसाठी. आणि मग ते चक्र आपण बघितलं होतं, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. प्रत्येकाने आपलं काम व्यवस्थित केलं, ज्याचा ज्याचा हिस्सा त्याला दिला की सगळ्या सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालू राहतं. अशा दृष्टीने आपण 3ऱ्या अध्यायामध्ये समष्टीची व्यवस्था नीट चालावी. समष्टी म्हणजे कलेक्टिव्ह, सगळे. व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल, स्वतःसाठी. तर समष्टीची व्यवस्था नीट चालू राहावी म्हणून यज्ञ कसे करायचे हे आपण 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला बघून आलो. आता हे जे यज्ञ सांगितले आहेत, 12 प्रकारचे यज्ञ आहेत, हे यज्ञ व्यष्टीकरता सांगितलेत. मनुष्याने आपली प्रगती करून घेण्याकरता कुठले यज्ञ करावेत. आता यज्ञ म्हणताना आपण बोलून आलो आहे हा विषय की यज्ञकुंड आहे, त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित आहे आणि त्याच्यामध्ये आपण तुपाची, तिळाची, तांदूळाची आहुती देतो आणि मग ते देवतांपर्यंत पोचतं. हे सगळं जे आहे हे यज्ञाचं काय आहे, प्रतीक आहे, ते बाह्य स्वरूप आहे. आपल्याला सतत आपल्या आयुष्यामध्ये यज्ञ करायचे आहेत. व्यष्टीच्या उद्धारासाठी, समष्टीच्या उद्धारासाठी आपल्याला सतत यज्ञ करावे लागणार आहेत. हे आपल्याला कायम लक्षात राहावं म्हणून ते यज्ञाचं प्रतीक आहे. त्या यज्ञाचं अत्यंत महत्त्व आहे, त्याचा उल्लेख आजच्या श्लोकांमध्ये येणारच आहे.
तर ते प्रतीक का आहे, तर आपल्याला गोल लक्षात राहायला पाहिजे. आपल्याला सतत यज्ञ करायचं आहे, स्वतःसाठी सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा. तर ते कसे यज्ञ करायचे आहेत, वेगवेगळ्या यज्ञाचे आता इथं जेव्हा उदाहरण येईल किंवा हे सांगतील भगवंत, तर ह्या यज्ञामध्ये अग्नी कुठला आहे, आहुती कुठली आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत इथे स्पष्ट करणार आहेत. आणि त्याद्वारे आपल्यामध्ये काय वृद्धिंगत होणार आहे, तो यज्ञ करायचा अधिकार कोणाला आहे, असं सगळाच भाग आजच्या श्लोकांमध्ये येणार आहे. तर 24व्या श्लोकापासून पुढे काही श्लोक 5-6 श्लोकांमध्ये पुढचे 12 यज्ञ आपल्याला पाहायचे आहेत. आज पहिले 3 श्लोक आपण बघणार आहोत. त्या 3 श्लोकांमधले यज्ञ आज आपण समजून घेऊ आणि बाकीचे पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण करूयात. तर आज जे 3 श्लोक आपण घेणार आहोत त्या 3 श्लोकांचा आधी उच्चारण करूयात, म्हणूयात ते श्लोक आणि मग नेहमीप्रमाणेच त्याच्यानंतर त्याच्या अर्थचिंतनाकडे वळूयात. तर आजचे श्लोक असे आहेत. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. तर 24वा श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. ऐकायला आणि म्हणायला दोन्ही खूप छान आहे, पण अनुभव ह्याचा अतिशय दुर्लभ आहे. काय आहे हा यज्ञ, तर ब्रह्मार्पणम, अर्पण म्हणजे यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी लाकडी मोठ्या पळ्या असतात, उपकरणं असतात काही. त्यांनी त्या लाकडी पळ्यांनी, त्या उपकरणांनी यज्ञामध्ये आहुती दिल्या जातात. कारण यज्ञकुंड मोठं असतं, अग्नी चांगलाच प्रज्वलित झालेला असतो, लांबून तो व्यवस्थित आपल्याला आहुती देता येत नाही आणि म्हणून त्या उपकरणांचा तिथे वापर केला जातो. मला आता खरं आठवत नाही आहे, पण त्या उपकरणाचं म्हणजे सर्वसाधारण लाकडांपासून ते बनवत नाहीत. पर्टिक्युलर मला वाटतं पळस की औदुंबर, मला आत्ता नीटचं आठवत नाही आहे. मला माहिती होतं ते, आठवलं तर मी सांगेन पुन्हा पुढच्या भागामध्ये केव्हा तरी. तर त्या लाकडांपासून ती उपकरणं लाकडाची तयारी केली जातात आणि ते ह्याच्यामध्ये यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी ती उपकरणं वापरतात. त्याला अर्पण असं म्हणायचं. मग आता हा जो यज्ञ आहे, ह्या यज्ञामध्ये ते अर्पण जे आहे ते उपकरण काय आहे, तर ते उपकरण आहे ब्रह्म. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर. आहुती कशाची द्यायची आहे, तर ब्रह्माची. ब्रह्माग्नौ, अग्नी जो प्रज्वलित झाला आहे तो काय आहे, तर तोही ब्रह्मच आहे. ब्रह्मणाहुतम, आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्मच आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम, आणि हा सगळा यज्ञ करून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, तर ब्रह्मच प्राप्त होणार आहे. आणि ब्रह्मकर्म समाधीना, आणि जो हा यज्ञ करतोय तो कोण आहे, तर तोही ब्रह्मच आहे. म्हणजे यज्ञाचे सगळे जे घटक आहेत, अत्यावश्यक घटक आहेत, ज्या घटकांशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही, त्या सगळ्या घटांना इथे ब्रह्मच म्हटलं आहे. आता हा जो यज्ञ आहे ना, हा माझ्यासारख्या सामान्य मनुष्यासाठी नव्हे. हा जो आहे हा ज्ञानयज्ञ आहे किंवा ह्याला ब्रह्मयज्ञसुद्धा म्हणू शकतो. आणि हा अत्युच्च यज्ञ आहे. हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा गोल आहे, ध्येय आहे. ह्या यज्ञापर्यंत किंवा ह्या स्थितीपर्यंत आपल्याला जायचं आहे, हा आपला गोल आहे. आता हे जे सगळे यज्ञ सांगितलेत ना, हे भगवंतांनी टॉप डाऊन ॲप्रोचने सांगितलेत. आधी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांचं ध्येय आयुष्याचं, मनुष्य जन्माचं ध्येय असणारा हा यज्ञ आधी सांगितला आणि मग तिथपर्यंत पोचण्यासाठी बाकीचे छोट्या छोट्या स्टेप्सनी बाकीचे यज्ञ सांगितलेत. तर हा यज्ञ आहे, हा ज्ञानी मनुष्याची स्थिती आहे. ज्ञानी मनुष्य ह्या स्थितीमध्ये असतो, त्याला सगळीकडे ब्रह्म दिसतं. आता त्याला सगळीकडे ब्रह्म दिसतं म्हणजे काय, आता
थोडंसं आपण असं बघूयात की ही जी संपूर्ण सृष्टी आहे ना, ही भेदात्मक सृष्टी आहे, भेदयुक्त सृष्टी आहे. ही संपूर्ण आपल्या आजूबाजूला दिसतं हे सगळं भेदाने, विविधतेने नटलेली ही सृष्टी आहे. म्हणजे कुठले भेद आहेत, तर शास्त्र असं सांगतं की ह्या सृष्टीमध्ये किती भेद आहेत, तर महत्त्वाचे उपभेद अजून आहेत पुन्हा, पण महत्त्वाचे भेद कुठले आहेत, तर जीव जीव भेद, जड जड भेद, जीव जड भेद, जीव ईश भेद आणि जड ईश भेद असे भेद आहेत. म्हणजे काय, तर जीव जीव भेद म्हणजे मी मनुष्य जीव आणि पशु पक्षी प्राणी हे सुद्धा जीव आहेत, पण त्यांच्यामध्ये भेद आहे म्हणून ह्याला जीव जीव भेद म्हणायचं. नंतर जीव आणि जड भेद, माझ्यामध्ये आणि ह्या टेबलमध्ये भेद आहे. हा जड आहे, मी चेतन वाटतेय, चेतन नाही. आपण खूप वेळा बोललो आहे, देह मन बुद्धी अंतःकरण सगळं जड आहे लाकडासारखंच, पण आत्ता इथे चैतन्य प्रकट होतं आहे ना, चैतन्याचा भास, चिदाभास इथे आहे. ह्या लाकडामध्ये चिदाभास ग्रहण करण्याची शक्ती नाही आहे म्हणून ह्याला जड म्हणायचं, इतकंच. तर जीव जड भेद म्हणजे मनुष्य किंवा पशु पक्षी प्राणी ह्याच्यापासून दगडधोंडे वेगळे आहेत, लाकूड वेगळे, तर तो जीव आणि जड भेद झाला. जड आणि जड भेद, लाकूड वेगळं आहे, धोंडा वेगळा आहे, जड जड भेद झाला. त्याच्यानंतर जीव आणि ईश भेद, मी जीव अल्पज्ञ, संकुचित, कमी क्षमता असलेला, कमी बुद्धी असलेला, प्रत्येकच गोष्ट माझी सीमित आहे. आणि ईश्वर जो आहे ह्या सृष्टीचा करता, तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापक आहे. तर माझ्यामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये सुद्धा भेद आहे म्हणून जीव आणि ईश भेद, आणि त्याचप्रमाणे जड आणि ईश भेद असे हे सगळे भेद आहेत. अजूनही भेद, आता ह्या नुसतं जीव जीव भेदमध्ये सुद्धा किती भेद होतात. म्हणजे आता जीवच किती प्रकारचे आपल्याला माहिती आहे बघा, काय जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज हे जीवाचे अजून प्रकार आहेत. त्याच्यानंतर भूचर, जलचर, उभयचर असे प्रकार आहेत. आकाशात उडणारे वेगळे आहेत, असे अनंत प्रकार आहेत. कीटक, पशु पक्षी असे अनंत प्रकार आहे. म्हणजे जीव नुसतं म्हटलं तरी त्या जीवामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. तर ते उपप्रकार जाऊ दे, आपण फक्त मोठे मोठे ढोबळ मनाने जे भेद आहेत ते बघतोय. आता हे भेद आहेत आणि अजून काय भेद आहे, तर माझ्या शरीरामध्ये हात वेगळा आहे, डोळे वेगळे आहेत, नाक वेगळे आहे, पाय वेगळे आहेत. म्हणजे मी एक जीव म्हणून जरी मी असं बघितलं तरी माझ्या शरीरामध्ये सुद्धा किती वैविध्य आहे. याला म्हणायचं स्वगत भेद. किंवा झाडाच्या फांद्या, पानं, फुलं, फळं हे वेगवेगळं आहे, त्याला म्हणायचं स्वगत भेद. त्याच्यानंतर अजून पुढचा एक भेद सांगतात की झाड जरी बघितलं तरी ते झाडं किती प्रकारची आहेत. चिंचेचं आहे, पेरूचं आहे, डाळिंबाचं आहे, फुलं झाडं आहेत, किती विविधता आहे झाडांची. मग हे सगळं काय आहे, ही सगळी झाडंच आहेत, पण मग ह्याच्यामध्ये काय म्हणतात की त्याला सजातीय भेद. आणि विजातीय भेद काय, तर मनुष्य वेगळा आहे, झाड वेगळं आहे, जातीच वेगळी आहे. मनुष्य वेगळा आहे, दगड वेगळा आहे, जातीच वेगळी आहे. याला म्हणायचं विजातीय भेद. तर हे सगळे भेद या सृष्टीमध्ये आहेत. ही सृष्टी कोणी निर्माण केली, ईश्वराने. आपण विषय भटकत नाही होत. आपण ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम हाच श्लोक समजून घेण्यासाठी थोडंसं मागे जाऊन आपण त्या अभेदापर्यंत जाण्यासाठी थोडासा भेद समजून घेतो आहे. आणि मग पुन्हा आपण ह्या श्लोकाकडे येऊच यात. थोड्या काही संकल्पना स्पष्ट करून आपण पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदावर येणारच आहे. तर हे सगळे भेद आहेत. ही सगळी भेदयुक्त सृष्टी निर्माण कोणी केली, ईश्वराने केली. बरोबर. ईश्वराने ती भेदयुक्त सृष्टी कशी निर्माण केली, तर संकल्पाने निर्माण केली.
शास्त्र असं सांगतं की ईश्वराने ही सृष्टी एका संकल्पाने निर्माण केली. बरं, आता ही सृष्टी संकल्पाने निर्माण केली, ह्याच्यामध्ये इतके भेद आहेत आणि म्हणून ह्या सृष्टीमध्ये व्यवहार होतो. भेद असेल तरच व्यवहार होतो. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये भेद असेल तरच आपल्यामध्ये काहीतरी व्यवहार होऊ शकतो, काही देवाणघेवाण होऊ शकते. पैशाची म्हणा, विचाराची म्हणा, स्माईलची म्हणा, देवाणघेवाण. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक असेल तरच ही देवाणघेवाण होणार. त्याच्यामुळं ह्या सृष्टीचा व्यवहार चालतो तो भेदावर बेस्ड आहे. सृष्टीच्यामध्ये सतत व्यवहार चालू आहे, सतत गती चालू आहे आणि ती कशामुळे चालू आहे तर ह्या भेदामुळे चालू आहे. बरोबर. आता हे जे सगळे भेद आहेत, ज्या भेदामुळे हा सगळा व्यवहार चालू आहे, ह्या भेदामुळे काय होतं, माणसाला दुःखसुद्धा मिळतं ना, ते ह्या भेदामुळे मिळतं. कारण तुलना भेदामुळेच होतात. हे नको ते हवं, ह्याच्यापेक्षा ते बरं, त्याच्यापेक्षा ते वाईट, अमुक एक मिळायला हवं, अमुक एक दूर जायला हवं, हे सगळे भेदाच्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे माणसाला दुःख मिळतं. नित्य परिवर्तनशील असलेल्या, विनाशी असलेल्या ह्या सृष्टीकडे मनुष्य अविनाशी सुखाच्या शोधासाठी जातो आणि ते त्याला इथं मिळत नाही आणि त्याला दुःख होतं. म्हणजे दुःखाचं कारण काय आहे तर भेद आहे. आता दुःखाचं कारण जर भेद आहे तर भेद काढून टाका, म्हणजे दुःख जाईल. मग हा भेद काढून टाकता येतो का तर आपण हा भेद रोज काढून टाकतो. आपल्याला ह्या भेदाचा अनुभव नाही अशी स्थिती, अशी अवस्था आपल्याला रोज येते. त्याला म्हणायचं सुषुप्ती, गाढ झोप. गाढ झोपेमध्ये आपल्याला हे काहीही भेद दिसत नाहीत. म्हणजे बाकी तर सोडा सृष्टीतले भेद, मी स्त्री आहे की पुरुष आहे, मी आत्ता बेडवर झोपली आहे का जमिनीवर झोपली आहे, मी आत्ता स्वतःच्या घरात झोपली आहे की दुसऱ्याच्या घरात झोपली आहे, आत्ता उन्हाळा आहे की पावसाळा आहे, काहीही मला समजत नाही. तिथे भेदशून्यता येते सुषुप्तीमध्ये आणि तिथे आपल्याला अत्यंत रिलॅक्स वाटतं. म्हणजे भेद आपल्यापासून जेव्हा लांब जातील तेव्हा माणसाला रिलॅक्स वाटतं, समाधान वाटतं, शांत वाटतं, पीसफुल वाटतं. आपण जागे होतो, पुन्हा भेदात्मक सृष्टी सुरू होते, आपली भेदात्मक प्रपंच आपला सुरू होतो आणि पुन्हा त्या भेदांमध्ये मनुष्य त्याच्या मागे धावतो, त्याच्यामध्ये व्यवहार करत राहतो आणि पुन्हा ह्या भेदामुळे आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी मनासारख्या पण घडतात, पण मॅक्झिमम गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. कारण माणसाच्या इच्छेला, अपेक्षेला सीमाच नाही आहे, त्याच्यामुळे त्या घडत राहतात आणि मग ह्या भेदातून माणसाला दुःख निर्माण होतं. मग दुःख जायचं असेल तर मग एकच आहे की भेदरहित अवस्थेमध्ये गेलं पाहिजे. मग भेदरहित अवस्था सुषुप्तीमध्ये मिळते तर मग आम्ही सारखं झोपूनच राहायचं का? तुमची इच्छा असली तरी तुम्ही सतत सुषुप्तीमध्ये जाऊ शकत नाही. कारण गाढ झोप झाली की लगेच स्वप्नावस्था सुरू होते, ती तुमच्या हातात नाही. आणि स्वप्नावस्थेतली जर दुनिया अजूनच विचित्र आहे. ह्या भेदात्मक सृष्टीला काहीतरी लॉजिक लावता येतं, स्वप्नातल्या भेदात्मक सृष्टीला काहीही लॉजिक लावता येत नाही. अगदी आपल्या बुद्धीच्या पलीकडे गोष्टी तिथे घडत असतात. आपल्या लॉजिकचं काहीच तिथे कनेक्शनच आपल्याला लावता येत नाही, अशी स्वप्नावस्था असते. मग आपण सुषुप्तीमध्ये सतत राहू शकत नाही. स्वप्नावस्थेमध्ये अजूनच भेद आहेत, जागृत अवस्थेमध्ये भेद आहेत. मग या भेदाच्या पलीकडे जायचं कसं? मग ह्या सृष्टीचा विनाश करून टाकायचा का? भेदच राहणार नाही. पण सृष्टीचा विनाश केला तुम्ही तरी तुम्ही शिल्लक राहणार आहात आणि तुमच्यात भेद राहणारच आहेत. त्याच्यामुळे सृष्टीचा विनाश करू शकत नाही. मग काय करायचं? ह्या भेदाने जर आम्हाला त्रास होतो, ह्या भेदाने आम्हाला दुःख होतं, तर काय करायचं? तर फक्त ही सगळी सृष्टी भेदात्मक आहे, हे जे सत्यत्व आपण ह्या सृष्टीला दिलेलं आहे ते सत्यत्व बंद करायचं. आणि ते सत्यत्व बंद कसं होईल? तर त्याचा अतिशय सुंदर उपाय आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे की शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही संपूर्ण सृष्टी कशी आहे, तर ही नामरूपात्मक आहे.
आणि नामरूप बदलत राहतात, पण नामरूपाचं अधिष्ठान असलेलं ब्रह्म मात्र अजिबात बदलत नाही. ते अपरिवर्तनीय आहे, ते निर्विकार आहे, ते निर्लिप्त आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर ह्या सृष्टीचा नामरूपात्मक सगळा प्रपंच चालू आहे. मग हा भेद आपल्याला नाहीसा करता येणार नाही आहे, पण आपल्याला ती दृष्टी डेव्हलप करायची आहे जी ह्या भेदाच्या पलीकडे जाऊन त्या भेदाचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करता येईल. आणि अजून थोडंसं पुढं जाऊन बघायचं तर ज्या अधिष्ठानावर, ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर हा प्रपंचाचा सगळा खेळ चालू आहे ना, ते ब्रह्म मीच आहे. माझ्या अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे, माझ्या कल्पनेतलं हे सगळं आहे. आता ते कल्पनेतलं माझ्या कसं, एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की एव्हरीथिंग इज इन माय कॉन्शियसनेस. मी ह्या सगळ्याचा आधार आहे म्हणून हा सगळा प्रपंच चालू आहे. आता ते कसं एक्सप्लेन करायचं हे आता एका श्लोकाच्या आधारे इथे आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. त्यासाठी शास्त्रांची भली मोठी प्रक्रिया आहे, उपनिषदांचे खूप मंत्र आहेत, त्याच्यावर चिंतन मनन करून आपण त्या पॉईंटला पोचतो. आत्ता असं लगेच एका झटक्यात आपल्याला त्या श्लोकाचं पण चिंतन मांडता येणार नाही आणि त्या स्थितीचं सुद्धा आपल्याला काही वर्णन इथे करता येणार नाही. पण हे फक्त लक्षात ठेवायचं, हळूहळू जेव्हा आपला अभ्यास वाढत जाईल तेव्हा ही गोष्ट क्लिअर होत जाईल की एव्हरीथिंग इज इन माय कॉन्शियसनेस. मी ह्या सगळ्याचा आधार आहे, मी ह्या सगळ्याचा अधिष्ठान आहे. ह्या सगळ्या नामरूपात्मक प्रपंचाचा जे अधिष्ठान ब्रह्म ते मी आहे आणि त्याच्यावर माझा फोकस असला. आता माझ्यावर माझा फोकस असण्यासाठी मला काही करावं लागतं का? मी आहे हे मला माहितीच आहे, हे मी विसरते का कधी? पण आत्ता आपली बुद्धी काय आहे तर देहबुद्धी आहे. आत्ता आपल्याला अविद्येमुळे, अज्ञानामुळे आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे आणि त्या विसर पडल्यामुळे आपण आत्ता स्वतःला अल्पज्ञ, लिमिटेड असा एक जीव मानतोय आणि तो जीव हे मान्य करू शकत नाही की मी हा संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार आहे. म्हणून त्या जीवभावातून जेव्हा मोकळे होऊ आणि ब्रह्मभावामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला हे लक्षात येणार आहे. पण त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा उपदेश आणि त्याबरोबर हुकूम आपलं वागणं, मग साधनचतुष्टय, शमदमादी षटक, उपासना, ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाऊन त्या सगळ्या प्रोसेस श्रवण, चिंतन, मनन, निदिध्यासन हे सगळं करून, शास्त्रांचा अभ्यास करून, उपनिषदांचा अभ्यास करून मग आपण ह्याच्यातनं बाहेर पडणार आहे आणि नंतर कळणार आहे की अरे मी कधी बंधनात नव्हतेच. हे जीवभाव गेल्यानंतर कळणारे, फक्त मी कल्पना केली होती, ती कल्पना फक्त सोडायची. आणि हा जो ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम हा जो श्लोक आहे जिथे अभेद दृष्टी दाखवलेली आहे. आता अभेदसुद्धा का म्हणतो खरं आपण? भेद आणि अभेद हे सापेक्ष आहेत. अभेद कशासाठी म्हणतो आपण? भेदाच्या सापेक्ष अभेद म्हणतोय. जर भेदच नसेल आणि एकच एक गोष्ट असेल तर त्याला अभेदसुद्धा म्हणत नाहीत. एकच एक गोष्ट आहे त्याच्यात अभेद म्हणायची काहीच गरज नाही आहे. जेव्हा कंपॅरिझनला दुसरं काही असेल तेव्हा भेद आणि अभेद म्हणता येतं, पण जेव्हा सगळ्याचाच निराश होतो आणि फक्त ब्रह्म उरतं त्याला अभेदसुद्धा म्हणता येत नाही. ते साक्षेपदृष्टीने अभेद आपण आत्ता म्हणू शकतो त्याला, पण त्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर अभेदसुद्धा नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदसुद्धा भ्रम आहे आणि अभेदसुद्धा भ्रम आहे. पण आत्ता आपण भेदात्मक सृष्टीला सत्यत्व देतोय आणि म्हणून त्याच्या दृष्टीने जेव्हा आपण ह्या श्लोकाचा विचार करतो तेव्हा ब्रह्मार्पणम ब्रह्महावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ह्या श्लोकाला अभेदाचा श्लोक, अद्वैताचा श्लोक आपण म्हणू शकतो. कारण आपण बघतोय भेदाच्या दृष्टीतून. तिथं गेल्यानंतर भेदही नाही आहे, अभेदही नाही आहे. तर जेव्हा ही सगळी सिच्युएशन येते, ह्या भेदाच्या आणि अभेदाच्या पलीकडे ज्ञानी मनुष्य पोचतो तेव्हा त्याला कळतं की ही सगळी नामरूपात्मक जी सृष्टी आहे ती ज्या अधिष्ठानावर आहे
ते अधिष्ठान म्हणजे ब्रह्म म्हणजे मीच आहे. आणि ती जी अवस्था आहे, ती जी सिच्युएशन, जी स्थिती आहे, ती ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केली आहे. आता ही जी सिच्युएशन आहे किंवा ही जी स्थिती आहे ना, ह्याचं कितीही वर्णन केलं तरी मला कळणार नाही आहे. मी कितीही बोलले तरी मला ती सिच्युएशन कळणार नाही आहे. आणि तुम्ही कितीही ऐकलं तरी तुम्हाला कळणार नाही. नुसतं बोलून आणि ऐकून कळण्याची ही गोष्ट नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. गुळाचा खडा कसा आहे कितीही कोणीही सांगितलं तरी गुळाचा खडा तोंडात टाकल्याशिवाय त्याची चव कळणार नाही. त्याच्यामुळे आत्ता आपण ह्या सिच्युएशनमध्ये असताना, आपण भेदात्मक सृष्टीचा एक भाग असताना, आपण अभेदाच्या ह्या श्लोकाचं कितीही चिंतन केलं तरी आपल्याला ते पूर्णत्वाने कळू शकणारच नाही. ब्रह्म होऊनच ब्रह्माचा अनुभव घ्यावा लागतो. ब्रह्मापेक्षा वेगळं राहून भेदाच्या दृष्टीने मी आहे आणि मी ब्रह्माचा अनुभव घेते असं होऊ शकत नाही. ब्रह्म होऊनच ब्रह्माचा अनुभव. आता अनुभव हा सुद्धा शब्द तिथं लागू पडत नाही खरं तर, पण शब्दाची मर्यादा म्हणून म्हणायचं अनुभव. तर ती जी काही स्थिती आहे त्याचं वर्णन ऐकून आणि बोलून होणाऱ्यातलं काम नाही. पण मग त्याचं थोडंसं आपल्याला कल्पना यावी म्हणून मग आपण व्यवहारातले 1-2 दृष्टांत त्याच्यासाठी बघू शकतो की आपल्याला त्याचे एक तसूभर तरी त्याची कल्पना यावी. तर त्याच्यासाठी एक दृष्टांत असा बघता येतो की लग्न समारंभामध्ये रुखवत असतात बघा, आणि त्या रुखवतामध्ये ना छोटे छोटे ताटं, वाटी, पेले, भांडी, हत्ती, घोडे असे साखरेचे करून ठेवलेले असतात बघा. छोटे छोटेसे असतात ते साखर घट्ट करून त्याला ते शेप देऊन, ते साखर वितळवून थोडासा शेप देऊन त्याला ते आकार त्याचे दिले जातात. आता ते सगळे भेद दिसत आहेत आपल्याला. ताट वेगळं आहे, वाटी वेगळी आहे, पेला वेगळा आहे, हत्ती वेगळा आहे, घोडा वेगळा आहे, हरिण वेगळा आहे. हे भेद आपल्याला दिसत आहेत. हे भेद कुठले आहेत तर हे नामरूपात्मक भेद आहेत. पण त्याचं अधिष्ठान काय आहे तर सगळीकडे फक्त साखर आहे. साखरेशिवाय दुसरं काही नाही. मग हत्ती घेतला तरी साखर आहे, वाटी घेतली तरी साखर आहे. 2 लहान मुलं भांडतात, मला हत्ती पाहिजे होता त्यांनी घेतला, अरे मग तू घोडा घे, नाही मला हत्तीच पाहिजे. आणि आपण हसतो, अरे हत्ती घेतला काय, घोडा घेतला काय, दोन्ही साखरच आहे. ही अवस्था किंवा ही सिच्युएशन, ही स्थिती असते ज्ञानी मनुष्याची. आपण ह्या नामरूपात्मक दृष्टीमध्ये भुलत बसतो आणि ते मात्र ह्याचं आधार अधिष्ठान असलेल्या ब्रह्मामध्ये स्थित असतात. आणि जो असा ब्रह्मरूप झालेला आहे, ज्याला ब्रह्मबोध झालेला आहे, त्याच्याकडून सगळी कामं जी होतात ना, ती आपल्याला असं वाटतं की तो मनुष्य कर्म करतोय, पण त्याच्या दृष्टीने जर बघितलं ना तर त्याला शास्त्रामध्ये अशी टर्म आहे की तो कर्माभास आहे. तो आभास आहे की तो मनुष्य कर्म करतोय, कारण तो ब्रह्मभावामध्ये स्थित असलेला मनुष्य प्रकृतीच्या नामरूपात्मक कुठल्याही गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही, कारण त्यांनी याचा बाध केला आहे. बाध केला आहे म्हणजे ही सृष्टी त्याला दिसेनाशी झाली आहे का, नाही. जशी तुम्हाला आम्हाला दिसते तशीच त्याला सृष्टी दिसते आहे, पण त्या सृष्टीला तो आता महत्त्व देत नाही. आणि त्याच्यासाठी शास्त्रीय टर्म अशी आहे की त्याची जगत सत्यत्व भ्रांती निवृत्त झालेली आहे. आपण ह्या जगाला सत्यत्व देतो आणि ती आपली भ्रांती आहे, पण त्या ज्ञानी मनुष्याची जगत सत्यत्व भ्रांती निवृत्त झालेली आहे. तो ब्रह्मभावामध्ये स्थित आहे, म्हणून त्याच्याकडून काही कर्म होताना जरी दिसली तरी ती कर्म आपण म्हणतो, पण त्या अँगलनी जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याला कर्माभास, कर्म होतो असा फक्त आभास निर्माण होतो, प्रत्यक्षात कर्म नाही. कारण कर्माभास कशाला म्हणतात, जिथे कर्तृत्वही नाही, जिथे भोक्तृत्वही नाही, जिथे फलाची अपेक्षाही नाही, फक्त कर्म होत राहत, त्याला कर्माभास. त्याला क्लेम करणारं कोणीच नाही आहे तिथे. नामरूपात्मक क्लेम करणारं त्याला कोणीच नाही आहे, म्हणून त्याला कर्माभास असं म्हणायचं. आणि म्हणून ह्याला ज्ञानयज्ञही म्हणू शकतो, ह्याला ब्रह्मयज्ञही म्हणू शकतो. तर ही जी सिच्युएशन आहे ब्रह्मयज्ञ, हा आपला अल्टिमेट गोल आहे. मनुष्य देहाचा हा अल्टिमेट गोल आहे. ह्या अभेद
भेदाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, ह्या नामरूपात्मक सृष्टीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि हा आपला गोल आहे. आणि मग आता हा जर तुम्हाला अचीव करता येत नसेल, आता कर्माभाससुद्धा मी जे म्हटलं की आपल्याला मनुष्य तो कर्म करताना दिसतो खरा, पण तो कर्म करत नाही. याच्यासाठी तुकाराम महाराजांचं एक खूप छान प्रमाण आहे अभंगाचं. तुकाराम महाराज म्हणाले की बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे त्यांच्याकडनं कर्म होत असतं, पण कर्तृत्व आणि भोक्तृत्व घेणारा कोणी नाही, म्हणून त्या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा परिणाम म्हणून जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये ते अडकत नाहीत. त्या चक्राच्या बाहेर ते पडतात आणि आपल्याकडे कर्तृत्व भोक्तृत्व असतं आणि म्हणून आपण त्या चक्रामध्ये अडकत राहतो. मग जर आता तुकाराम महाराज त्यांच्या पद्धतीने काही कामं करत होते, कोणी शंकराचार्य त्यांच्या पद्धतीने काही कामं करत होते. एखादी गृहिणी असेल आणि तिला जर आत्मबोध झाला तर तिच्यासाठी काय ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर हा श्लोक कसा होईल तिच्यासाठी, की पोळपाटही ब्रह्म आहे, लाटणंही ब्रह्म आहे, तवाही ब्रह्म आहे, ती पोळीही ब्रह्म आहे आणि खाणारी आणि करणारी मी सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे इथं फक्त यज्ञापुरतं नाही, प्रत्येक कर्म ब्रह्मरूप होऊन गेलेलं आहे. प्रत्येक कर्माच्या मागे, कारण प्रत्येक कर्म भेदातून होणार आहे, प्रत्येक व्यवहार भेदातून होणार आहे आणि भेद हा फक्त नामरूपात्मक सृष्टीमध्ये आहे. तो मायेच्या प्रांतात येतो, तो माईक आहे आणि मायेच्या प्रांताच्या पलीकडे किंवा मायेला अधिष्ठान असलेलं ब्रह्म मी आहे. त्याच्यामुळे यज्ञाची इथे फक्त सामुग्री इथं दिलेली असली तरी त्या मनुष्याच्या आजूबाजूला तो जे काही करतो ते सगळं ब्रह्मच आहे. म्हणजे जनाबाई म्हणाली ना, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, सगळं काही ब्रह्मच आहे. किंवा यासाठी आपण मागे एकदा मुक्ताबाईंचा अभंग पण बघितला होता. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच सोने नाना लेणी बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ही सिच्युएशन, ही स्थिती ज्ञानी मनुष्याची असते. आणि मग इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग आत्ता आपली नाही का तेवढी पात्रता, मग आपली पात्रता आपल्याला वाढवायला लागेल, कारण हे आपलं ध्येय आहे. हा काय म्हणतात परमार्थ म्हणजे काय, किंवा मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे, तर हे आहे. परमस्वार्थ काय आहे आपला, तर इथे पोचायचं आहे. हा आपला परमस्वार्थ आहे. आणि मग तिथे जर तुम्ही पोचत नसाल तर तुम्हाला तुमची पातळी, तुमची क्षमता हळूहळू वाढवायला लागेल. मग जर ती क्षमता हळूहळू वाढवायची आहे तर मग भगवंत आता पुढचे अजून काही यज्ञ सांगतात की मग इथपर्यंत जाण्यासाठी ह्या यज्ञाचं अनुष्ठान करा, तो यज्ञ करा, तो यज्ञ करा आणि असं करत 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 क्षमता वाढवा. तर कुठले यज्ञ करा ते भगवंत आता पुढच्या श्लोकापासून सांगतात. तर पुढचा श्लोक काय आहे, पुढचा श्लोक काय आहे तर दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते, ब्रह्माज्ञावपरे यज्ञे यज्ञे नैवोपजुह्वते. तर दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते. अजून काही योगी असतात ते काय करतात, भगवत अर्पण यज्ञ करतात, देवतांसाठी यज्ञ करतात. आता ते यज्ञ कसे असतात, ते दोन प्रकारचे यज्ञ असतात. दोन प्रकारांनी आपल्याला ह्या अर्ध्या श्लोकाचा विचार करता येईल. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते, ह्याचा दोन प्रकारे आपल्याला अर्थ लावता येईल किंवा दोन अँगलनी ह्याचा विचार करता येईल. तर पहिला काय, तर ह्या ईश्वर प्रदत्त तन मन धन माझ्याकडे आहे, हे मला कोणी दिलं आहे, हे मला ईश्वराने दिलं आहे. कारण मला जर हवं असतं तर मी अजून सुंदर चेहरा घेतला असता ना, मला अजून सडपातळ बांधा घेतला असता ना, अजून छान नाक डोळे, अजून छान फायनान्शियल सिच्युएशन, अजून उच्च विचार, असं मी माझ्यासाठी घेऊ शकले असते ना. पण हे मी घेतलेलं नाही आहे, हे मला ईश्वराने दिलेलं आहे. ईश्वर प्रदत्त तनमन धन माझ्याकडे आहे, प्रत्येकाकडे आहे. तर ईश्वराने निर्मिलेल्या ह्या सृष्टीमध्ये ईश्वराने दिलेल्या ह्या तनमनधनाद्वारे सतत कार्यरत राहणे आणि
प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण म्हणून करणे ह्याला दैवयज्ञ म्हणता येतं. म्हणजे थोडक्यात काय तर निष्काम कर्मयोग, जो आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण बघितला, तिसऱ्या अध्यायामध्ये पण बघितला. तर मला जे काही दिलं आहे त्याचा मी इतरांसाठी वापर करत राहणे, कर्तव्य भावनेने करत राहणे, कुठल्याही अपेक्षेशिवाय करत राहणे, फक्त दुसऱ्यांसाठी मला जे जे करता येईल ते ते मी करत राहणे, ह्याला म्हणायचं भगवद अर्पण यज्ञ. तो यज्ञ करताना माझी मनाची भूमिका काय असली पाहिजे की माझं काय आहे, माझं असं काहीच नाही आहे, सगळंच ईश्वराचं आहे, ही सृष्टी पण ईश्वराची आहे आणि हे तन मन धन पण ईश्वराचं आहे. तर ईश्वराने दिलेलं तन मन धन ईश्वराच्या सृष्टीसाठी जर खर्ची घातलं तर त्याच्यात माझं काय गेलं. ह्या मनोभूमिकेतून निष्काम कर्मयोग करत राहणे ह्याला दैवयज्ञ म्हणता येऊ शकतं एक प्रकार. आणि त्यासाठी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा कर्मयोगाचा निष्काम कर्मयोगाचा विचार करत होतो, दुसऱ्या की तिसऱ्या अध्यायात मला आता आठवत नाही, तर तेव्हा आपण एक उदाहरण बघितलं होतं रहिमनदासांचं. आठवत असेल तुम्हाला, नसेल आठवत तर पुन्हा सांगते, पुनरावृत्ती होईल. पण अध्यात्मश्रवणामध्ये पुनरावृत्ती व्हायलाच हवी असते, कारण एकदा ऐकलं आणि आपल्या लक्षात राहिलं अशी बुद्धी आपली काही तीक्ष्ण नसते. कारण मल आणि विक्षेप इतका आहे आपल्या अंतःकरणामध्ये, चित्ताची अशुद्धी इतकी आहे आपली की एकदा ऐकलं आणि ते बस मला कळलं आणि माझ्या लक्षात राहिलं आणि ते आता माझ्या आचरणात पण आलं असं इतकं पटकन सामान्य मनुष्याचं होत नाही. त्याच्यामुळे पुनरावृत्तीची आवश्यकता असते. ऐकलेलं अगदी असं आळवाच्या पानावरच्या पाण्यासारखं सटकन गळून पण जातं, काल ऐकलेलं आज आठवत नाही. म्हणून पुनरावृत्तीची खूप पुनरावृत्ती म्हणजे अभ्यास. अभ्यासाचं महत्त्व काय आहे, पुन्हा 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 करण्याचं काय महत्त्व आहे, हे सुद्धा पुढे गीतेमध्ये येणारच आहेत. तर आता आपण एक रहिमनदासांचा एक दृष्टांत आपण बघितला होता, एक उदाहरण आपण बघितलं होतं निष्काम कर्मयोगाच्या दृष्टीने, की भगवदार्पण गोष्टी करणे म्हणजे कसं करणे. तर पुनरावृत्ती होईल, पण पुन्हा एकदा तो ऐकूयात दृष्टांत. रहिमनदास नावाचे एक संत होते आणि त्यांची ख्याती अशी होती की ते रोज सकाळी आपल्या दारामध्ये यायचे, उठल्यानंतर आपल्या घराच्या दाराबाहेर यायचे आणि तिथे त्यांच्या दारासमोर माणसांच्या रांगा लागलेल्या असायच्या आणि ते त्यांना भरभरून दान द्यायचे. ज्याला जे हवं आहे ते, कोणाला धान्य हवं आहे, कोणाला पैसा हवा आहे, कोणाला काही वस्तू हव्यात, कोणाला कपडे हवेत, त्याला देत राहायचे. आणि देताना त्यांची सवय होती की दान द्यायचं, पण ज्याला आपण दान देतो आहे त्याच्या नजरेला नजर मिळवायची नाही, ते मान खाली घालायचे, डोळे खाली घालायचे, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही, अशी त्यांची दान देण्याची पद्धत होती. आणि म्हणून तुलसीदासांनी त्यांना एकदा विचारलं की ही काय पद्धत आहे बाबा तुझी, तू असं का दान देतोस. तुलसीदासांनी त्यांना असं प्रश्न विचारला की ऐसी देनी देन जू कित सीखे हो सेन, जो जो कर ऊंचो करो तो नीचे नेन. अशी देण्याची पद्धत कुठली तुझी की तू जसं जसं देण्यासाठी हात पुढे करतो तसं तशी तुझी नजर झुकते, असं का होतं. तर रहिमनदासांनी सांगितलं, देन हार कोई और है भेजत जो दिन रैन, लोग भरम हम पर करे तासो नीचे नैन. म्हणजे हे जे मी देतोय ना, हे मी देत नाही आहे, देणारा कोणतरी वेगळा आहे. तो माझ्याकडे धनाचा, धान्याचा, वस्तूंचा, सगळ्याचा पुरवठा करतोय आणि मी ते लोकांना ज्याचा त्याच्यावर हक्क आहे त्याला मी ते देतोय. मी फक्त त्याच्याकडून आलेलं इकडे देतोय, ते माझं नाही आहे. देन हार कोई और है भेजत जो दिन रेन. आणि लोकांना असं वाटते की मी देतोय, लोक भरम हम पर करे, आणि माझं नसलेलं श्रेय हे लोक मला देतात आणि म्हणून माझी शर्मेनी मान खाली जाते की हे श्रेय माझं नाही, तुम्ही मला श्रेय देऊ नका. आहे म्हणजे काय तर भगवत अर्पण कर्म. सगळं जे आहे ते भगवंताच्या कृपेनी, भगवंताच्या इच्छेनी, भगवंताच्या न्यायानी, भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे सगळं होतं आहे. मी फक्त त्याच्यामध्ये एक छोटंसं प्याद आहे आणि मला हे काम दिलं आहे आणि मला हे करायचं आहे, ह्याला दैवयज्ञ म्हणता येतं. हा निष्काम कर्मयोगाच्या दृष्टीने त्या अँगलनी आपण दैवयज्ञाचा आपण अर्थ बघितला.
आता दैवयज्ञ दैवमेवापरे यज्ञ हा जो श्लोक आहे ह्याचा आपण सकामच्या दृष्टीने सुद्धा अर्थ बघू शकतो. जे आपलं यज्ञाचं प्रतीक आहे ते यज्ञाचं प्रतीक, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण त्या यज्ञाद्वारे काय करतो तर देवतांना आहुत्या देतो, बरोबर. इंद्राला, वरुणाला, देवीला असे आपण यज्ञ करत असतो आणि त्या त्या देवतांना आहुती देऊन त्यांची कृपा संपादन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हा यज्ञसुद्धा फार महत्त्वाचा आहे. हा प्रतीक म्हणून जरी आपण आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस बोलत असलो तरी हा यज्ञसुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण लौकिकातसुद्धा तुमचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. कारण आपण भेदात्मक सृष्टीला सत्यत्व देऊन बसलो आहे की नाही. अज्ञानवशात आपण ह्या भेदात्मक सृष्टीला सत्यत्व देऊन बसलो आहे. मग जर हे आमचं सत्य असेल तर इथं आम्हाला व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. आणि का झालं पाहिजे तर जेव्हा म्हणजे मी असं म्हणते ना की सगळ्यांना भरपूर मिळावं, सगळ्यांना पैसा, अडका, यश, कीर्ती, संपदा, संपत्ती, संतती हवं ते भरपूर मिळावं, भरपूर मिळावं. का मिळावं? त्याच्यामध्ये लिप्त होण्यासाठी का नाही. जेव्हा तुम्हाला हे सगळं भरपूर मिळेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात काहीच राम नाही. जोपर्यंत ते मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की अरे हे झालं की मला सुख मिळेल, ते झालं की मला सुख मिळेल, ते झालं की मला सुख मिळेल. जेव्हा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सगळे सुखसुविधा आहेत, तुम्ही म्हणाल त्याच्यावर हात ठेवाल ते तुमचं मालकीचं होऊ शकते, अशी सगळी सत्ता आहे, संपत्ती आहे आणि मग तुमच्या लक्षात येते हे सगळं असून ह्या कशातच राम नाही. हे कधी कळतं? मिळाल्यानंतर. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी लौकिकातल्या गोष्टी हव्यात की नको? मग हव्यात तर मग देवतांचे यज्ञ करा, ते मिळवा आणि मग तुम्हाला कळेल त्याच्यातला फुलपणा. कारण ते जे यज्ञ आहेत त्या यज्ञाचं एकतर तुम्हाला खूप छान कारण यज्ञ करणं सोपं नाही आहे, अजिबातच सोपं नाही आहे. कारण यज्ञ करण्याचे इतके विधिनिषेध आहेत. तुम्ही कुठलंही आता यज्ञच नव्हे खरं तर तसं बघितलं तर कुठलंही कर्म तुम्ही पूर्णत्वाने कधीच करू शकत नाही. कारण कर्माचा स्वभावच नाही आहे पूर्ण होण्याचा. प्रत्येक कर्म हे अपूर्णच राहतं. कुठलंही कर्म पूर्ण काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहतेच राहते. मग यज्ञाचे सुद्धा इतके विधिनिषेध आहेत, ते पाळून ते यज्ञ करणं फार अवघड आहे. पण त्याला माणसाला एक डिसिप्लिन लागतं, एक नेमकेपणा, नेटकेपणा माणसाच्या आयुष्यामध्ये येतो, सात्विकता वाढीस लागते, नीतिधर्माचं आचरण होतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो यज्ञ फार महत्त्वाचा आहे. आणि त्या यज्ञाचं अत्युच्च फल काय आहे तर स्वर्गप्राप्ती आहे. पण क्षीणे पुण्यम मर्त्य लोकम विशंती. पुण्याचा क्षय झाला की तिथून पण पुन्हा परत मृत्यूलोकात यायचंच आहे. पण हे एकदा करा, हे करून बघा आणि मग आपल्या लक्षात येईल की हे लौकिकाच्या दृष्टीने जरी योग्य असलं तरी हे मला अल्टिमेट शांतता, पीसफुलनेस इथपर्यंत हे मला घेऊन जाणार नाही आहे. हे तात्पुरतं मला सुख समाधान देणारं आहे, नाही असं नाही, पण शाश्वत शांती ह्याच्यानी मिळणार नाही आहे. पण एक डिसिप्लिन लागण्यासाठी आणि धर्माचा पाया बळकट होण्यासाठी ह्या सकाम अनुष्ठानांची सुद्धा फार आवश्यकता आहे. पहिल्या काही स्टेपमध्ये त्याची आवश्यकता खूप आहे. त्याच्यामुळे दैवमेवापरे यज्ञ योगिनः पर्युपासते असं म्हणताना निष्काम कर्म आणि सकाम कर्म हे दोन्ही कर्माच्या अँगलने आपण ह्याचा अर्थ लावू शकतो. काही जण ह्याचा अर्थ फक्त निष्कामतेने लावतात, काही जण ह्याचा अर्थ फक्त सकामतेने लावतात. आपण आपल्या पद्धतीने प्रमाणे आपल्या पिंडाप्रमाणे आपल्याला जे योग्य वाटते, आपल्याला जे झेपतं ह्याच्यातला जो यज्ञ आपल्याला झेपतोय तो आपण करायचा. जो नाही झेपत त्याच्यासाठी प्रयत्न वाढवायचा. पण काही यज्ञ आहेत जे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतात, जे आपल्याला सहज जमतात ते करायचे. आणि जे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी थोडा थोडा प्रयत्न करत स्वतःची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करायचा. तर म्हणून आपण सकाम दृष्टीने आणि निष्काम दृष्टीने दोन्ही दृष्टीने हा दैवमेवापरे यज्ञ योगिनः पर्युपासते ह्या ओळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पुढचं आहे ब्रह्माग्नावपरे यज्ञे नैवोपजुह्वते. आता हा यज्ञ काय सांगितला तर ह्या यज्ञामध्ये
हां, आता दैवमेवापरे यज्ञामध्ये अग्नी काय आहे तर भगवंत आहे. भगवंताला आपण त्या अग्नीमध्ये काय आहुती देतोय तर आपल्या कर्माची आहुती देतोय. आलं लक्षात? आधी काय होतं, ब्रह्मच अग्नी होता आणि ब्रह्माचीच आहुती होती. आता ईश्वर अग्नी आहे आणि माझ्या कर्माची आहुती मी त्याच्यात टाकते. मग सकाम असू दे निष्काम असू दे, माझ्या कर्माची आहुती मी त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामुळे हा कर्मप्रधान यज्ञ झाला. दैवमेवापरे यज्ञ जो आपण ती ओळ बघितली, हा कर्मप्रधान झाला. वरचा जो आहे तो ज्ञानप्रधान आहे. आणि आता ब्रह्माग्नावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्वति, ह्याच्यामध्ये अग्नी काय आहे तर ह्याच्यामध्ये अग्नी आहे ब्रह्मभाव. आणि आहुती कशाची द्यायची आहे तर जीवभावाची आहुती द्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे तर जसं मगाशी मी म्हटलं की ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्व व्यापक आहे, जीव सीमित आहे, हे आपण म्हणतो. पण अद्वैत सूत्र, अद्वैताचं सगळ्यात मुख्य सूत्र जे शंकराचार्यांनी आपल्याला दिलं ते काय म्हणाले, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीवच ब्रह्म आहे. आता मी खरं तर माझं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे, पण अज्ञानामुळे, अविद्येमुळे, मायेमुळे मी स्वतःला जीव समजू लागले. मग मी जीव आहे ही माझी पक्की खात्री झालेली आहे. आता त्या गोष्टीवर मला काम करून माझं अल्पज्ञ, माझं संकुचितपणा मला सोडून मला ब्रह्म आहे हा अनुभव घ्यायचा आहे. मग ब्रह्मभाव हा अग्नी आहे आणि जीवभाव ही आहुती त्याच्यामध्ये द्यायची आहे. तुकाराम महाराज म्हणाले, संकोचूनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू संकुचित नाही आहेस, ह्या ब्रह्मांडाला व्यापून सुद्धा तू त्याच्याही पेक्षा जास्त तू आहेस. तो ब्रह्म तू आहेस. ते जे ब्रह्म आहे, या ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं सुद्धा जे ब्रह्म आहे ते तू आहेस. तू स्वतःला संकुचित भावातनं मोकळं कर. आता मला जीवभावातून मोकळं होऊन ब्रह्मभावामध्ये जायचं असेल तर तेच जसं आपण ब्रह्मार्पणमच्या वेळेस म्हणालो 24व्या श्लोकाच्या वेळेस, तर तेच एकमेव कर्तव्य आहे माणसाचं. कर्तव्य आपण म्हणतो ना की हे माझं कर्तव्य आहे, ते माझं कर्तव्य आहे, आई म्हणून माझं हे कर्तव्य आहे, बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. शास्त्र म्हणतं तुमचं फक्त एकच कर्तव्य आहे, जीवभावातून मोकळे होऊन ब्रह्मभावापर्यंत जा. म्हणजे काय तर तुम्ही ब्रह्मच आहात हे ओळखा. मुळात जीवभाव हा फक्त कल्पनेने आलेला आहे, हा फक्त तुमच्या वासनांमुळे आलेला आहे. ती कल्पना करणं थांबवा, त्या वासनांचा क्षय करा. त्या वासना संपल्या की तुम्हाला कळणार आहे तुम्ही ब्रह्मच आहात. तर जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये द्यायची. म्हणजे काय करायचं तर मातीचा जर एखादा घट असेल तर त्या मातीच्या घटाने मी माती आहे असा विचार करायचा. कारण घटामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे मला सांगा. घटामधून जर माती काढली तर घट उरेल का? नाही उरणार. घटामधून माती काढल्यानंतर घट उरतच नाही. मग त्या घटाला फक्त समजायचं आहे की मी फक्त घट नाही आहे, मी खरी माती आहे. घट हे नाम आणि रूप मला मिळालं आहे, पण मी कोण आहे तर मी खरी माती आहे. तसं जीवाचं किंवा आपल्या ह्या देहाचं नामरूप आपल्याला मिळालेलं असलं तरीसुद्धा मी खरी कोण आहे तर मी ब्रह्म आहे. त्या ब्रह्मभावापर्यंत मी जाणे, जीवभावाचा लोप करणे, हा यज्ञ ब्रह्माग्नावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्वतीमध्ये भगवंत सांगतात. आता हा यज्ञ करायचा कसा तर जसं मगाशी मी म्हणाले की शास्त्राची प्रक्रिया आहे, वेदांताच्या प्रक्रिया आहेत हे सगळं करण्यासाठी. पंचकोश निरास आहे. आपण पंचकोशमधला एक कोश अन्नमय कोश आपण बोलून आलो आहेत मागच्या वेळी. बाकीचे 4 कोश बोलायचे शिल्लक आहेत, चिंतनाचे शिल्लक आहेत, लक्षात आहे माझ्या. कदाचित पुढच्या भागात आपण अजून एक कोश कवर करण्याचा प्रयत्न करूयात. तर त्या कोशांच्या पलीकडे मी आहे, त्या 3 देहांच्या पलीकडे मी आहे, हे समजून घेण्याची शास्त्राची एक प्रक्रिया आहे.
आणि त्यासाठी आपल्याकडे 4 वेदांची 4 महावाक्ये आहेत. प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी, ही 4 वेदांची 4 वाक्ये आहेत. त्या 4 वाक्यांचा विचार करायचा. तत्वमसी ह्याचा तर विचार ठीक आहे, हे उपदेश वाक्य आहे. तत्वमसी हा उपदेश गुरु शिष्याला करतात. पण बाकीची जी 3 वाक्य आहेत की प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय, किंवा अहम ब्रह्मास्मी किंवा अयम आत्मा ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय आणि मी ब्रह्म आहे म्हणजे काय, प्रज्ञान म्हणजे काय, सत आणि चित ह्याच्यावर आधारित असलेलं अयम आत्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी हे काय आहे, ह्या सगळ्याचा विचार, चिंतन, अभ्यास करावा लागतो जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये देण्यासाठी. असं काहीतरी आलं आणि झटकन मिरॅकल झालं आणि जीवभाव ब्रह्मभावामध्ये गेला असं होत नाही. तुम्हाला ह्या प्रक्रियेमधून जावं लागतं. आणि म्हणून एके ठिकाणी असं मला वाटतं समर्थ म्हणालेत की महावाक्य उपदेश केला त्याचा जप नाही सांगितला, महावाक्य उपदेश केला त्याचा जप नाही बोलिला, तेथे विचारची पाहिजे केला साधके. म्हणजे महावाक्यांचा जो उपदेश आहे, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, ह्याचा विचार करा. ते काय आहे ते समजून घ्या आणि त्या दृष्टीने तुमच्या विचारांना एक दिशा द्या. त्या विचारांच्या दिशेनेच तुमच्या बुद्धीचा निश्चय होणार आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान असं म्हणतात. तुमच्या बुद्धीचा एकदा निश्चय झाला ना की तुम्ही आत्मा आहात, की तुमचा आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो. बुद्धीचा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव असला पाहिजे की मी आत्मा आहे. आता अपरोक्ष हा शब्द बऱ्याचदा आपण अपरोक्ष हा शब्द व्यवहारामध्ये वापरताना चुकीचा वापरतो. आपण काय म्हणतो, माझ्या अपरोक्षतेने तसं केलं, म्हणजे माझ्या माघारी तसं केलं, अप्रत्यक्षपणे ते असेल. पण अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष असं त्याचा आहे. आपण बऱ्याचदा चुकीचे शब्द वापरतो. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. तर मी ब्रह्म आहे असा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव मला एकदा आला, माझा विचार एकदा माझ्या बुद्धीला तो पूर्ण बुद्धीचा दृढ निश्चय झाला की मग त्या जीवभावाची ब्रह्मभावामध्ये आहुती देता येते किंवा दिली जाते, किंवा ती आहुती पडल्यानंतरच हे होतं असंही म्हणू शकतो. तर मी देह आहे ही माझी खात्री आहे म्हणून देहबुद्धी, मी आत्मा आहे ही माझी खात्री झाली की आत्मबुद्धी, आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि बुद्धीचा निश्चय कशाने होणार तर विचाराने होणार. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी अशा रोज 100 माळा केल्या तरी जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये पडणार नाही. त्यासाठी विचारची पाहिजे केला साधके. साधकांनी त्या 4 महावाक्यांचा विचारच केला पाहिजे. आणि तो कसा करायचा हा जाणकारांकडून समजून घेतला पाहिजे, त्यांच्याकडून तो उपदेश घेतला पाहिजे, ती विचाराची दिशा आपल्याला ठरवता आली पाहिजे. एक योग्य गुरु, योग्य आचार्य तुम्हाला ते समजून देणारा मिळाला पाहिजे, तर तुम्हाला योग्य पद्धतीने विचार करता येईल आणि त्या विचारांनी जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये पडणार आहे. आणि म्हणून जसा हा पहिला श्लोक 24वा श्लोक आपण म्हणाला की इथे ज्ञानाची प्रधानता आहे, दैवमेवापरे यज्ञ जो भगवत अर्पण यज्ञ आहे तिथे कर्माची प्रधानता आहे, तसं ब्रह्माज्ञावपरे यज्ञे नैवोपजीवते इथे बुद्धीची प्रधानता आहे, इथे विचाराची प्रधानता आहे. आणि दैवमेवापरे यज्ञ म्हणजे जे तुम्ही कर्म करताय सकाम किंवा निष्काम, याच्यामध्ये तुम्हाला रजोगुण लागतो. रजोगुणाचं काम आहे ना, ॲक्टिव्हिटी सगळ्या ज्या होतात त्या रजोगुणाच्या आधिपत्याखाली होतात, म्हणून इथे रजोगुणाचा प्रभाव जास्त असावा लागतो. आणि ब्रह्माज्ञावपरे जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये देणे ह्याच्यासाठी सत्वगुणाचा आपल्याला आधिक्य लागतं. तुका म्हणे तेथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी, हे सत्वप्रधान बुद्धीचं काम आहे. आणि म्हणून तिसरा जो यज्ञ सांगितला भगवंतांनी तो जीवभावाची आहुती ब्रह्मभावामध्ये देणे असा तिसरा यज्ञ सांगितला. आणि मग हा यज्ञ करायचा कोणी तर तीव्र मुमुक्षुने हा यज्ञ करायचा, साधकाने हा यज्ञ करायचा.
ह्या यज्ञाचा अधिकारी कोण? तर साधक. दैवमेवापरे यज्ञाचा त्याचा अधिकारी कोण? तर रजोगुण ज्याचा जास्त आहे तो त्याचा अधिकारी आहे. आता 26व्या श्लोकामध्ये पुढचा यज्ञ भगवंत सांगतात. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्रादी इंद्रिय म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय. श्रोत्र आदी इतर ही सगळी कुठली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली? तर श्रोत्र, चक्षु, घ्राण, त्वक आणि जिव्हा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ह्या 5 ज्ञानेंद्रियांची आहुती द्यायची. कशामध्ये द्यायची? तर संयम अग्निशी जुह्वते. संयमरूपी अग्नीमध्ये ह्या 5 ज्ञानेंद्रियांची आहुती द्यायची. म्हणजे काय करायचं? तर ह्या 5 ज्ञानेंद्रियांतर्फे त्यांचे विषय किंवा त्या विषयांचा आणि त्या ज्ञानेंद्रियांचा संयोग होऊ द्यायचा नाही. आता कसा होऊ द्यायचा नाही? म्हणजे त्या इंद्रियांना त्या विषयांपासून लांब ठेवायचं. त्या इंद्रियांवर संयम इतका आला पाहिजे की त्यांनी त्या विषयांकडे धाव नाही घेतली पाहिजे. म्हणून संयम अग्नीमध्ये पंचज्ञानेंद्रियांची आहुती द्यायची. मग आता कसं करता येईल? डोळे बंद केले की डोळ्याचा जो चक्षुचा जो विषय आहे रूप, तिथे आपल्याला बंधन घालता येतं. डोळे बंद केले की रूप हा विषय थांबतो. तोंड बंद केलं की जिव्हा हा विषय थांबतो. पण बाकीचे जे 3 ज्ञानेंद्रिय आहेत आपली, ती जी आहेत त्याला असं बंद करता येत नाही. मग तिथे काय करायचं? तर शक्यतो तर अशा ठिकाणी जाऊन बसायचं की जिथे कुठलेही आवाज येणार नाहीत, जेणेकरून कानांना त्यांचा विषय मिळणार नाही, कुठलेही गंध येणार नाहीत, जेणेकरून घ्राणेंद्रियांना त्यांचा विषय मिळणार नाही. अशा ठिकाणी जायचं. पण तरीसुद्धा असं झालं तरीसुद्धा काही ना काही कानावर पडणार आहे, काही कशाचा गंध येणार आहे, वारा सुटला त्वचेला स्पर्श करणार आहे, ऊन पडलं त्वचेला चटका बसणार आहे. मग काय करायचं? त्या इंद्रियांवर त्या विषयांचा मारा जरी झाला तरी त्याच्या मागे मनाला जाऊ द्यायचं नाही किंवा त्याला रिॲक्ट नाही करायचं त्याच्यावर. म्हणजे आता आपण ध्यानाला बसलो समजा आणि कानावर कुठल्या तरी छान गाण्याचे स्वर आले की अरे ह्या गाण्यामध्ये तो हिरो आहे, ती हिरोईन आहे, हां मग तिथे उटीच्या त्या बागेमध्ये त्याचं शूटिंग झालं होतं, हां मग आम्ही पण त्या उटीच्या बागेत गेलो होतो, ओके मग तेव्हा आम्हाला ते भेटले होते, अच्छा ते तर इथेच राहतात पण इतक्या वर्षात त्यांची काही भेट झाली नाही. म्हणजे एक स्वर कानावर आला एका गाण्याचा आणि मी सगळं जग फिरून आले. म्हणजे काय केलं? त्या ते जे इंद्रिय आहे ते मनामार्फत वाहत गेलं. मन त्याच्यामार्फत वाहत गेलं आणि सगळीकडे फिरून आलं. मग मनाची एकाग्रता होत नाही आणि मनाच्या एकाग्रतेचं फार महत्त्व आहे. मग अशा ठिकाणी शक्यतो जाऊन बसायचं की इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होणार नाही. आणि जर विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग झाला तर त्याच्या मागे मन धावत नाही गेलं पाहिजे. तिथे तटस्थपणा आला पाहिजे. ते तांस तितिक्षस्व भारत, त्याची तितिक्षा तिथे करता आली पाहिजे. त्याच्याबरोबर धावत नाही जायचं आहे. थंडी वाजली म्हणून कुडकुडायची गरज नाही आहे, चटका लागला म्हणून लगेच भापरे करायची गरज नाही आहे. तितिक्षा तिथे तितिक्षा खूप महत्त्वाची येते. आणि मग त्या सगळ्या ज्ञानेंद्रियांची आहुती द्यायची संयमाच्या अग्नीमध्ये. आता हा जो यज्ञ आहे ना, हा सर्वसामान्यांसाठी नव्हे. तुम्ही आम्ही हा यज्ञ करू शकत नाही. हा कोणासाठी? जे तपस्वी आहेत, तपश्चर्या करतात, जे साधू मुनी आहेत, जे हिमालयामध्ये वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्यासाठीचा हा यज्ञ आहे. आपण इतक्या टोकाचं काही करू शकत नाही. पण मग ह्याच्यातलं आपण काय करू शकतो? तर काही काळ, सततच असं करू शकत नाही, पण काही काळ आपण ह्या इंद्रियांवर थोडासा कंट्रोल ठेवू शकतो. म्हणजे नाही बाबा सतत मी डोळे बंद करू शकत, पण मी एक 15 मिनटं जेव्हा जपाला बसणार आहे तेव्हा मी डोळे बंद करून घेईन. तेवढ्या वेळ तरी मी त्या चक्षु नावाच्या इंद्रियावर संयम करीन. तेवढ्या वेळ तरी मी त्या चक्षु इंद्रियाचं संयमाच्या अग्नीमध्ये हवन करीन. किंवा मी आता एखाद दिवस, महिन्यातनं एक दिवस मौन धारण करीन.
अशा पद्धतीने काही काही वेगवेगळ्या टेक्निक्स काढून आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात, अगदी पूर्ण आपल्याला करता येत नाही, पण थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हा कंट्रोल साधता येऊ शकतो, हा संयम आपल्याला साधता येऊ शकतो. तर म्हणून श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. तर सगळ्या ज्ञानेंद्रियांना संयम ठेवा थोडक्यात. मग आता हे आपण करू शकत नाही. हे तपश्चर्या करणारे लोक, तपस्वी साधक हे सगळं करू शकतात. मग गृहस्थाश्रमाने काय करावं, आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कुठला यज्ञ करावा, तर ते सांगतात भगवंत, शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. शब्दादी जे विषय आहेत त्या विषयांची आहुती द्यायची त्या त्या विषयाच्या इंद्रियामध्ये. म्हणजे काय करायचं, आधी आपण काय केलं तर सगळी इंद्रिय संयम ठेवली, त्याचा आणि विषयाचा संयोग होऊ दिला नाही. ही खूप वरची पातळी आहे, ही आपल्याला जमणार नाही. मग आपण काय करायचं तर त्या त्या विषयांची आहुती त्या त्या इंद्रियाला द्यायची, पण त्याची मर्यादा ठरवायची, त्याचं पावित्र्य ठरवायचं. किंवा आता जर माझे चक्षु आहेत, माझे डोळे आहेत, त्यांचा विषय आहे रूप, तर मी कुठल्या रूपाकडे जायचं आहे, मी ह्या डोळ्यांनी काय बघायचं आहे, ह्या डोळ्याला कुठल्या रूपाची आहुती द्यायची आहे. मग मी एखादा व्हायलन्सवाला सिनेमा बघायचा आहे का, मी एखादा डिस्को बघायचा आहे का मी एखादं कीर्तन प्रवचन बघायचं आहे, की मी एखादं पुस्तक वाचायचं आहे, काय बघायचं आहे, की मी देवाच्या दर्शनाला द्यायचं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, हे करायचं आहे. डोळ्याला विषय दिला, पण तो विषयाचं पावित्र्य आपल्याला तिथे सांभाळता आलं पाहिजे. कारण यज्ञ करतो आहे ना आपण, यज्ञामध्ये अपवित्र गोष्टी चालत नाहीत. आपण जर विषयांची आहुती देतो आहे इंद्रियांना, तर अपवित्र विषयाची आपल्याला आहुती देऊन चालणार नाही. मग पवित्र विषय आपल्याला घ्यावे लागतील. मग अपेयपान, भक्षण आपल्याला करायचं नाही आहे, कारण आपण ती आहुती म्हणून देतो आहे, आपण तो यज्ञ करतो आहे. तर तिथे सात्विक आणि चांगलंच अन्न आपल्या जिव्हेला आणि मर्यादित दिलं पाहिजे. डोळ्याला चांगलेच विषय रूपाचे दिले पाहिजेत. भगवंताचं रूप असू दे, शास्त्रग्रंथ विलोकन असू दे, अशा साधू संतांचं दर्शन असू दे, तीर्थयात्रा असू दे, डोळ्याला त्या विषयाची आहुती चक्षु इंद्रियामध्ये द्यायची. मग कानाला तुम्ही काय ऐकणार आहात, भजन ऐकू शकता किंवा रॉक पॉप म्युझिक पण ऐकू शकता. तुम्हाला काय ऐकायचं आहे, तुम्हाला संतांचे 4 शब्द ऐकायचे आहेत का तुम्हाला शेजारच्यांचं झालेलं भांडण ऐकायचं आहे. तर मग काय द्यायचं, इथे आपण चूजी व्हायचे. आपल्या इंद्रियांना कुठला आहार द्यायचा आहे, कुठली आहुती आपल्या इंद्रियांमध्ये द्यायची, ह्याच्या बाबत आपल्याला अत्यंत चूजी व्हावं लागेल. आणि मग त्या इंद्रियांना त्या आहुती शुद्ध, सात्विक, पवित्र स्वरूपाच्या आहुती आणि मर्यादेमध्ये द्यायच्या आहेत. मग हे कोण करू शकतं तर हा यज्ञ गृहस्थाश्रमी करू शकतो. कारण विषयांपासून त्याला पळता येणार नाही आहे, विषयांमध्ये त्याला राहावं लागणार आहे. मग त्या विषयांचा उपभोग कसा आणि किती घ्यायचा, मग शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे, शास्त्राची चौकट, धर्माची चौकट पाळत विषयांचा उपभोग घ्यायचा. आणि मग ह्यानी काय होणार आहे तर नीती वाढीला लागणार आहे. नीती धर्म वृद्धिंगत होणार आहे ह्या यज्ञामुळे. असे वेगवेगळे यज्ञ आहेत जे वेगवेगळ्या अधिकारी मनुष्यासाठी आहेत. आणि त्यांनी ते करत राहायचे. कोणी कर्मप्रधान आहे, कुठला ज्ञानप्रधान आहे, कुठला निग्रहप्रधान. आता हा जो इंद्रियांचा संयम आहे हा निग्रहप्रधान आहे. इथे संयमाची फार गरज, इथे संयम वाढीला लागणार आहे. शब्दादीन विषयान्य तुम्ही नीतिधर्म वाढीला लावणार आहात. ब्रह्माज्ञावर तुम्ही बुद्धी वाढीला लावणार आहात. दैवमेवापरे तुम्ही डिसिप्लिन वाढीला लावणार आहात. अशा पद्धतीने तुमच्या क्षमता वाढीस लागतात.
आणि मग तुमच्या अशा सात्विक क्षमता सगळ्या जेव्हा वाढीस लागतील तेव्हा मग हळूहळू तुम्हाला ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना इथपर्यंत आपल्याला मजल गाठता येणार आहे. तर असे हे काही 1 2 3 4 5 यज्ञ आपण आज बघितले. अजून काही यज्ञ आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये कवर करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आजचा भाग आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.